ही भाजी इतकी चविष्ट लागते, की तुम्ही एकदा करून बघितली, की नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल. फार सोपी पद्धत आहे. अतिशय कमी वेळ लागतो. फार कमी साहित्यात तयार होते आणि विशेष म्हणजे आपण ही कुकरमध्ये एका शिट्टीत तयार करणार आहोत. मस्तपैकी मसाला ढेमसा तयार करूया. चला तर मग. नमस्कार, मी सुखदा. फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि अगदी सोप्या रेसिपीला सुरुवात करते. याकरिता सर्वात प्रथम मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं, किसलेलं खोबरं आहे, हे घालून आपण व्यवस्थित परतवून घेऊ. खोबरं व्यवस्थित परततंय तोपर्यंत एक अर्धा किलो ढेमसं छोट्या आकारात घेतली आहेत. अगदी कोवळी असतात ती वापरा आणि त्याला मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे 4 भाग करून आणि सगळी ढेमसं याप्रकारे चिरून घ्या. आपलं खोबरं अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आहे. बघा छान खमंग झालाय. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि गरम कढईत 1 चमचा खसखस घालून त्याला पण आपण छान परतवून घेऊ आणि वेगळ्या डिशमध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊ. आता त्याच कढईत मी 2 चमचे तीळ घातले आहेत आणि ते पण व्यवस्थित भाजून घेऊया. तेही बाजूला काढून घेऊ. सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे घालून ते अगदी खमंग परतल्यानंतर मी तेही बाजूला वेगळे काढून घेतले आहेत. थंड होण्याकरिता आपण हे सगळे जिन्नस बाजूला ठेवून देऊ. आता कोरड्या कढईत एक चिरलेला कांदा परतवून घेऊया. सोबतच मी 8-10 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं इतकं घालून व्यवस्थित परतवून घेते आहे. कांदा आपल्याला छान खमंग परतवून घ्यायचा आहे, घाई करायची नाही आहे. आता आपण मिक्सरला थंड झालेले खोबरं, दाणे, तीळ, खसखस याचं छान वाटण काढून घेणार आहोत. आता आपण एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये हे जे मिक्सरला काढलेलं वाटण आहे, हे सगळं आपण घालून छान परतवून घेऊ. अगदी 2 मिनिटात परतल्या जाईल आणि लगेचच कांदा, आलं, लसूण हे जे मिक्सरला काढलेलं वाटण आहे, तेही आपण त्यात घालून घेऊन छान असं परतवून घेऊया. वाटणाचा रंग बदलल्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला, 1 चमचा साखर असं सगळं घालून छान व्यवस्थित एकत्र करून परतवून घेऊया. हे सगळे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. तुम्ही ही भाजी अजून कुठल्या-कुठल्या प्रकारे करता मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे पुढच्या वेळेला मी तुमची रेसिपी नक्की दाखवेल. मसाल्याला छान तेल सुटतं आहे. एकदम रंग बदलला बघा. आपल्याला फक्त इथेच घाई करायची नाही आहे. मसाले छान व्यवस्थित परतल्या गेले, की भाजी फार सुंदर लागते आणि तशीही ही एका शिट्टीत होणारी भाजी आहे. आता आपण सगळे ढेम्स त्याच्यात टाकून घेऊन व्यवस्थित परतवून घेऊ, छान एकत्र करून घेऊ म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित लागेल. आता आपण यामध्ये 2 वाटी गरम पाणी घालून घेऊया. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा. आणि पाणी घालून झाल्यानंतर अंदाजाप्रमाणे मीठ घाला, मस्त भरपूर कोथिंबीर घाला आणि लगेचच कुकरला सगळं व्यवस्थित मिक्स करून एक शिट्टी करून घ्या. बस आपली गरमागरम मसालेदार ढेमसाची भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही मस्त गरमागरम पराठा, पोळी, भात कशाही सोबत सर्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा, स्वस्थ रहा.